नमस्कार, मी सुवर्ण जोशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीने करूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भातली ही बातमी. ईडी कार्यालयामध्ये ते पोहोचले. इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल्ल पटेल आलेले होते अशी माहिती मिळते. त्यांची संपत्ती जप्त केली असंही कळतं आहे. ईडी कार्यालयामध्ये सही करण्याकरता प्रफुल्ल पटेल आलेले होते अशी माहिती मिळते. प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचले, त्यामुळे चर्चांना वेग आलेला आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणासंदर्भात त्यांना ईडीनं कार्यालयामध्ये बोलावलेलं आहे. सही करण्याकरता पटेल ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचले असंही कळतं आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या थेट संपर्कात आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया. अजित, इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल्ल पटेल आज ईडी कार्यालयामध्ये आले होते असं कळतंय. याच्याविषयी काय माहिती मिळतेय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेर पडल्यानंतर किंवा कार्यालयात जात असताना त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? ईडी कार्यालयामध्ये ते कशासाठी आले होते या संदर्भात अजित? पूर्ण साधारणपणे एक 20 मिनिटापूर्वी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे जे मोठे नेते आहेत ते ईडी कार्यालयामध्ये आले होते. माझ्या माहितीप्रमाणे तरी पहिल्यांदा प्रफुल्ल पटेल हे ईडी कार्यालयामध्ये आलेले आहेत. इक्बाल मिर्ची ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे आरोप करण्यात आले होते, संपत्ती याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची जप्त करण्यात आली होती ईडी मार्फत. या संपत्तीच्या संदर्भात सही करण्याकरता प्रफुल्ल पटेल यांना यावं लागणार होतं. जवळपास 3 ते 4 समन्स याआधी ईडीनं प्रफुल्ल पटेल यांना पाठवलेले आहेत. मग त्या समन्सनंतर प्रफुल्ल पटेल यांची चौकशी झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे. मात्र अजूनपर्यंत त्यांची चौकशी झालेली नाही आहे हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग प्रफुल्ल पटेल आज का आले असावेत असा प्रश्न पडला होता, पण 20 मिनिटांनंतर ते स्वतः खाली आले आणि जाताना त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये माझी संपत्ती जप्त करण्यात आली होती आणि त्या संपत्तीच्या संपूर्णपणे जो व्यवहार असतो किंवा ज्या गोष्टी तपासामध्ये समोर आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा वेळोवेळी टप्प्याटप्प्याने तपास होतो त्यावेळी मला त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्याची माझी सही घेतली जाते. कारण की ती त्यांच्या नावावरची संपत्ती होती आणि त्यांच्यावरती आरोप होते. त्यांना ते आरोप मान्य आहेत की नाही आहेत या पद्धतीने एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेचा एक भाग होता आणि त्यांना वेळोवेळी सही करायला यावं लागतं. ते आज त्याच प्रकरणी सही करायला आले होते आणि ते त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण जी शक्यता होती की या पद्धतीने अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात यावं, पण हे प्रकरण सुरू असताना नेमकं आज ईडीने न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे. या आरोपपत्राच्या पार्श्वभूमीवरती प्रफुल्ल पटेलकडे येणं हे नेमकं एक आश्चर्यकारक होतं. ते कशाकरता आले असावे, अनिल देशमुख या प्रकरणी ते आले आहेत का, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळे या ठिकाणी बोललं जात होतं. पण प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं आहे की ते इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये त्या ठिकाणी सही करण्याकरता आले होते. अजित, नेमकं फक्त इक्बाल मिर्ची प्रकरणासंदर्भात नक्की इक्बाल मिर्ची या प्रकरणासंदर्भात खूप मोठी राळ उठली. त्यांच्या या प्रकरणामध्ये इक्बाल मिर्चीच्या प्रकरणामध्ये संदर्भाने प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं, त्यामुळे खूप चर्चा तर्कवितर्क सुरू झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर इक्बाल मिर्ची प्रकरणामधलं ईडीकडचं अपडेट काय आहे आणि आज प्रफुल्ल पटेल जे आलेले होते ते याच अनुषंगाने आले होते याच्याविषयीची स्पष्टता त्यांनी स्वतः केली का? कारण एक अशीही चर्चा होतीये की ते म्हणाले मी माझ्या पर्सनल कामासाठी, व्यक्तिगत कामासाठी आलेलो होतो. सुरुवातीला जेव्हा ते ईडी कार्यालयामध्ये जात होते त्यावेळी त्यांना मीच प्रश्न विचारला होता. त्यांनी सांगितलं की मी या ईडीच्या कार्यालयामध्ये आलोय, मात्र इथं ईडीसाठी आलेलो नाही, माझं वेगळं व्यक्तिगत काम आहे याच्याकरता आलो होतो. पण 20 मिनिटांनंतर जेव्हा ते खाली आले तेव्हा त्यांना पुन्हा विचारलं असता त्यांनी तेव्हा स्पष्टीकरण दिलं की इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये जी संपत्ती आणि सगळे जे व्यवहार झाले होते त्यामध्ये माझ्यावरती आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी माझी संपत्ती देखील जप्त करण्यात आलेली आहे, माझी चौकशी देखील झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मला सही करायला आज बोलवलं होतं. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पूर्ण करण्याकरता मी इथं आलो आहे. आणि त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की हो, मी ईडी कार्यालयामध्ये आलो होतो, पण ह्या सगळ्या प्रकरणी कोणत्याही पद्धतीने अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. माझा संबंध जो होता तो इक्बाल मिर्ची प्रकरणामध्ये माझ्यावर जे आरोप ठेवले गेलेत, माझी संपत्ती जप्त जी केली गेलेली आहे या प्रकरणी मी संपूर्णपणे आज ईडी कार्यालयामध्ये आलो होतो.
हे त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. नक्की अजित, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की अनिल देशमुख प्रकरण सध्या प्रचंड गाजतं आहे. ईडी कार्यालयामध्ये अनिल देशमुख असेल किंवा अनिल देशमुख स्वतः असेल किंवा त्यांचा मुलगा असेल त्यांना बोलवलं जात आहे. त्यामुळे वारंवार अशा चर्चा आज होत राहिल्या की त्याच अनुषंगाने किंवा त्या संदर्भातच प्रफुल्ल पटेल यांना बोलावलं गेलं आहे का? धन्यवाद पण तुर्तास सविस्तर माहिती दिल्याबद्दल अजित. कोरोना संदर्भातल्या अजून एका मोठ्या बातमीकडे आपण वळतोय. देशात तिसऱ्या लाटेचा धोका आहे. वारंवार हे म्हटलं जातंय तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी असेल अशा चर्चाही झडत आहेत. नीती आयोगाने तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला आहे. 20% लोक रुग्णालयात जाणार का अशा चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. अशी एक भीती व्यक्त केली जाते. एका दिवसात 4 ते 5 लाख जणांना लागण होईल अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते आहे. नीती आयोगाकडून ही भीती दाखवली जात नाहीये, तर खबरदारीच्या उपाययोजना सरकार आधीपासून योजत आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, सज्ज आहे. मात्र लोकांनी पण काळजी घेण्याची गरज आहे, म्हणून हे अंदाज व्यक्त केले जात आहेत. डॉक्टर उदय कुलकर्णी टास्क फोर्सचे सदस्य आहेत, ज्यांच्याशी थेट आपण बोलणार आहोत. उदय सर, या आधी सुद्धा न्यूज 18 लोकमतवर वारंवार आपण चर्चा केलेली आहे, प्रबोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. उदय सर, घाबरून जाऊ नये नागरिकांनी म्हणून वारंवार तुम्ही सूचना सुद्धा केलेल्या आहात. आता नीती आयोगाकडून जो आढावा घेतला जातोय त्यात असं म्हटलं जातंय की तिसरी लाट नक्की येणार आणि ती दुसऱ्या लाटेपेक्षा भयंकर असेल. उदय सर, काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा दर्शकांना आपण जे नेहमी सांगतोय तेच आपल्याला परत सांगायची आवश्यकता नाहीये. पण नीती आयोगाने आज आपल्याला जे सांगितलंय त्याच्यामध्ये उपाय काय करायला पाहिजेत याच्यावरती जास्त आपण लक्ष देऊया. की जर समजा आकडा एवढा मोठा असणार आहे, महाराष्ट्रापुरतं बघायला गेलं तर 60 ते 70 लाख एवढ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी 40 लाख लोक होते आणि आता बऱ्याच प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे कदाचित मृत्यूचा धोका कमी झाला असला तरी सुद्धा 20% रुग्णांना जर समजा आपल्याला त्या ठिकाणी ऍडमिट करायचं असेल तर तेवढ्या संख्येने आपल्याकडे बेड्सची गरज पडणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या टास्क फोर्स तर्फे, आयुष टास्क फोर्स तर्फे काही सूचना दिल्या. त्याच्यातलं एक असं आहे की प्रत्येक सोसायटी, आणि हे आपल्या दर्शकांनी सुद्धा आपल्या सोसायटीची याच्यासाठी कितपत तयारी आहे की आपल्या रेफ्युजी एरिया किंवा आपल्या पार्किंग लॉट्स किंवा आपल्या जे काही ऑफिसेस आहेत त्या सगळ्यांचं जर समजा तात्पुरतं हॉस्पिटलशी संलग्न नर्सिंग होम सारखे जर समजा आपली तयारी ठेवली तर प्रत्यक्ष रुग्णालयांची संख्या, लक्षात ठेवा की या ठिकाणी आपल्याला सरकारवरती सगळं टाकून भागणार नाहीये. तर आज नागरिकांनी आणि त्याच्याबरोबर समाजाने सुद्धा आपली स्वतःची तयारी करायला सुरुवात केली पाहिजे. नीती आयोग ज्यावेळी सांगतो, नीती आयोगचा अर्थ आहे की आपण पूर्वीचं जे प्लॅनिंग कमिशन होतं तसंच नीती आयोग आहे की त्यांचं सरकारला सूचना देणं, पुढे काय करायला पाहिजे याच्यासाठी त्यांना असं. एका बाजूने ICMR आहे, दुसऱ्या बाजूने आपलं हेल्थ डिपार्टमेंट आहे आणि तिसऱ्या बाजूने नीती आयोग आहे. बरोबर. उदय सर, मात्र एका बाजूला आपल्याला अर्थचक्र गतिमान ठेवायचं आहे, त्यामुळे आपण अनलॉकच्या दिशेने पावलं टाकतोय. अनेक कंपन्या, ऑफिसेस सुरू झालेले आहेत. असं असताना सामान्य नागरिकांनी काय काळजी घेण्याची गरज आहे? बेसिक त्यांनी काय लक्ष ठेवायची गरज आहे असं तुम्ही सांगाल? मुळात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जी सोशल नॉर्म्स आपल्याला जे सांगितलेले आहेत, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे अंतर ठेवलं पाहिजे, स्वतःच्या चेहऱ्यावरती मास्क पाहिजे, घरी गेल्यानंतर वाफ घ्यायला पाहिजे, शरीरावरती कुठेही आपल्याला त्या ठिकाणी जंतू आला तर तो तिथल्या तिथे कंट्रोल करता यायला पाहिजे. आज वॅक्सिनेशनचा वेग वाढलेला आहे, मोठ्या प्रमाणात लोकांना त्या ठिकाणी त्यामुळे एक संरक्षण मिळालेलं आहे. पण तरी सुद्धा आज मोठ्या प्रमाणात अजूनही लोक असे आहेत की जे गेल्या वर्ष दीड बाहेरच पडले नाहीत. त्यामुळे स्वतःची वैयक्तिक इम्युनिटी वाढवण्यासाठीचे उपाय, स्वतःचं शरीर जेवढं चांगलं ठेवता येईल याच्याच बरोबरीने सामाजिक भान आपल्याला ठेवलंच पाहिजे की बाहेर आणि अशा पद्धतीने एकत्रितपणाने जिथे जिथे येण्याची शक्यता आहे, विशेषतः रेस्टॉरंट्स आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही मास्क शिवाय वावरता. बाहेर जर समजा तुम्ही कुठेही जात असाल तर त्यावेळी मास्कची कितीही अडचण होत असली तरी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी आपल्याला चेहऱ्यावरती मास्क पाहिजे. आजूबाजूला ज्यावेळी 2-3 पेक्षा जास्त माणसं एकत्र येणार आहेत त्यावेळी त्यांनी ही काळजी घेण्याची खूप आवश्यकता आहे की मला आजूबाजूला, जसं आता गणेशोत्सवामध्ये आपण एकमेकांच्याकडे जाणार आहेत त्यावेळी 15-20 जणांच्या पेक्षा एका ठिकाणी जास्त लोकांनी जिथे जिथे जमण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी खबरदारीची खूप मोठी आवश्यकता आहे. जशी हॉस्पिटल्स आज या ठिकाणी आपल्याला तयारी करतायत तसंच आपल्याला
ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी आपण जातोय, आता देवळं आहेत किंवा शाळा आहेत, या सगळ्या ठिकाणी आपण प्रयत्न करतोच आहे की त्या ठिकाणी आपण अजून तरी सुरू केलेल्या नाहीयेत आणि मला असं वाटतं महाराष्ट्र या बाबतीत जास्त अग्रेसिव्ह पद्धतीने काम करतोय आपल्या वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये, की लोकांनी कशा पद्धतीने एकमेकांपासून, पण त्याचबरोबर उदय सर, म्हणजे थोडक्यात तुम्ही हेच सांगताय की कोरोना बरोबर सावधगिरीने जगण्यासाठी काही नियम हे अंगवळणी पाडणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. उदय सर, माझे अजून दोन महत्वाचे प्रश्न आहेत. एकतर आपण म्हणतोय की एका बाजूला वॅक्सिनेशन 18 वर्षावरील सगळ्यांचं आता वेगानं होत आहे, त्याच वेळेला लहान मुलं आणि तिसरी लाट याच्याविषयी काय सांगाल? आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, महाराष्ट्र टास्क फोर्स म्हणून तुम्ही सरकारला काय सूचना करता आहात तुमच्या अहवालाच्या माध्यमातून, की त्यांनी नागरिकांसाठी कसं सज्ज राहायला हवं? मुळात आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की टास्क फोर्सचा उद्देश जसं नीती आयोग आहे त्याचप्रमाणे टास्क फोर्स आहे, की आम्ही काय होऊ शकतं याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतो. त्यापैकी कशा पद्धतीने लोकांनी एकत्रित यायला पाहिजे, कशा पद्धतीने नाही, त्यांनी कुठल्या सावधगिरी केल्यानंतर त्यांची स्वतःची प्रतिकार शक्ती वाढू शकेल, जसं आयुर्वेदातले काही उपाय आहेत, काही काढे आहेत, त्याचप्रमाणे च्यवनप्राश या सगळ्या गोष्टी जशा आपण एका पद्धतीने सांगतोय, त्याचबरोबरीने आपण हेही सांगतोय की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे घरात राहून काम करा. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही स्वतःला, जर समजा कुठलाही त्रास झाला तर लगेच डॉक्टरकडे अप्रोच व्हा. आजही बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात येतंय की लोक अंगावरती काढतात दुखणी आणि खूप मोठं झाल्यानंतर डॉक्टरांच्याकडे जातात. त्याच्यामुळे त्रास जे आहेत ते खूप प्रमाणात वाढतात आणि असा एक माणूस आणखीन 50 जणांना इन्फेक्ट करू शकतो. त्यामुळे प्रयत्न असा करायचा आहे की, आणि काही काही जण आहेत ते झाल्यानंतरही लपवून ठेवतात. म्हणजे एखाद्याला जर समजा कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, पुढच्या काळात तर असंही असणार आहे की कोविड टेस्ट पॉझिटिव्ह नसेल पण तरी त्याला आतमध्ये कोरोना आहे, ताप येतोय आणि त्यावेळी त्याने अंगावरती काढलाय. तर तसं न करता वेळच्या वेळी जायला पाहिजे. ज्यावेळी आपण समाजाचा विचार करतो त्यावेळी मी एकटा याला जबाबदार आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे, तर तुम्ही सगळ्यांच्यासाठी काहीतरी करू शकाल. जर समजा दुसरा काहीतरी करत नाहीये, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी गाय मारली तर मी या ठिकाणी वासरू मारेल, हे चुकीचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की मी माझ्यापासून या सगळ्या नियमांचं पालन करायला पाहिजे. समोरच्याने मास्क घातला नाही म्हणून मी घालत नाहीये असं नकोय. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण विचार करतो की सरकारला आम्ही सूचना काय करायच्या, त्यापैकी एक जे आता हाऊसिंग सोसायटीचे सांगितले त्या पद्धतीने आहे, त्याचप्रमाणे काही काही विशेष पद्धतीचे, म्हणजे लहान मुलं जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत की 10 ते 12 वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना कदाचित ही लाट जी आहे त्याच्यातनं काही त्रास होण्याची शक्यता नाहीये. त्याचप्रमाणे 10व्या वर्षानंतर 18व्या वर्षापर्यंत कॉलेजला जाणारी वगैरे जी मुलं आहेत ही स्वतःची दुखणी लोकांना सांगू शकतात आणि त्यांना जर समजा योग्य पद्धतीने सूचना दिल्या तर ते अंतर ठेवून राहू शकतात. त्यामुळे शाळा जे आता बऱ्याच राज्यांमध्ये असं सुरू झालेलं आहे की आपल्या इथे सुरू करायचा प्रयत्न चाललाय की शाळा सुरू करायच्या असतील तर 2 बॅचेस मध्ये ऑनलाईन ऑफलाईन असं कॉम्बिन. कारण या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जसं कोरोनाशी आपण फाईट करतोय त्याच्यामध्ये 97% रिकव्हरी रेट आहे, तर त्याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना आता घरात कोंडून ठेवण्याची एक अजूनही गरज नाहीये. जर समजा समाजाने स्वतःचे भान ठेवलं तर त्यांना हळूहळू या सगळ्या गोष्टी ओपन करायला पाहिजे. पण त्याच्याच बरोबर जर समजा आपण योग्य खबरदारी घेतली तर तिसऱ्या लाटेचा जरी तडाखा मोठा असला तरी हानी कमी होईल. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही दुसरी ही सूचना करण्याचा प्रयत्न करतोय की जिथे शक्य असेल तिथे तिथे योग्य खबरदारी घेऊन हळूहळू सगळ्या गोष्टी अनलॉक करायला सुरुवात करा आणि लोकांना त्या ठिकाणी पुढची 1-2 वर्ष तरी या सगळ्या खबरदारी घेतली तर तिसरी लाट आली किंवा चौथी लाट आली तरी सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही. वैयक्तिक इम्युनिटीची काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा आणखीन एक भाग जो या ठिकाणी तो म्हणजे हाऊसिंग सोसायटी आणि जी काही कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांनीही स्वतःकडे याच्या पुढे रुग्ण आपल्या इथे ठेवायच्यासाठी तयारी करायच्यासाठी आम्ही सरकारला सूचना करतोय. त्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटलवरती येणारा ताण कमी होणार आहे आणि प्रत्येक बेड त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन किंवा आयसीयू करण्याची गरज पडणार नाही आणि लोकही साधारणतः 70 ते 80% लोक ही त्या सोसायटीमध्ये राहूनच त्यांची सगळीच्या सगळी ट्रीटमेंट जर समजा तिथे डॉक्टर व्हिजिटला येऊन किंवा या पद्धतीच्या काही आम्ही सूचना सरकारला करतोय आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना उपयोगी पडतील. नक्की.
डॉक्टर उदय, खूप खूप धन्यवाद तुम्ही सविस्तर बोलल्याबद्दल. खरं तर तिसरी लाट येणार असं कायम आपण ऐकतो आहोत. आता तर लोक खूप कॅज्युअल झालेली आहेत, लक्ष देत नाहीत, कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियरकडे दुर्लक्ष करतात. पण तसं करणं हे त्यांच्या आणि आजूबाजूच्या सगळ्यांच्या जीवासाठी धोकादायक आहे. धन्यवाद उदय सर सविस्तर बोलल्याबद्दल. कुणाचा आयुर्वेदावर विश्वास असेल, कुणाचा ॲलोपॅथीवर, तर कुणाचा होमिओपॅथीवर, पण तुम्ही कुठलीही औषधं घ्याल, कुठलेही उपचार तुम्ही करू लागाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कराल, एवढं मात्र आवाहन करतो. अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळूया. ही बातमी राजेश टोपे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नीती आयोगाच्या पत्राविषयी काय म्हटलंय त्या संदर्भातली ही बातमी आहे. नीती आयोगाचं पत्र जून महिन्यातलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जून महिन्यामध्ये तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेले आहेत. तसंच तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याकरता राज्य सरकार सज्ज आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आता नव्यानं नीती आयोगानं पत्र पाठवलंय किंवा तिसऱ्या लाटेची भीती दाखवली असं नाही. जूनमध्येच त्याची स्पष्टता करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने सरकार तयार आहे असं राजेश टोपे म्हणाले. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली तयार निश्चित प्रकारे झालेली आहे, ज्यामध्ये रिक्त जागा भरण्याचा विषय असेल, ऑक्सिजनच्या पूर्ततेच्या संदर्भात मॅक्झिमम लेवलला ऑक्सिजन च्या बाबतीतली व्यवस्था करण्याचा विषय असेल, मोठं बजेट यासाठी तरतूद या मागच्या झालेल्या अधिवेशनात करण्याचा विषय असेल, किंवा मेडिसिन्स आणि या सगळ्या संदर्भाने, पीडियाट्रिकच्या संदर्भाने, ट्रेनिंगच्या संदर्भाने, पीडियाट्रिकच्या संदर्भात जो काही मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो असं जे सांगितलं गेलं, या सगळ्या संदर्भाने जे काही केंद्र शासनाच्या सूचना राहत आलेल्या होत्या त्या अनुषंगाने गांभीर्याने हे सगळे विषय घेऊन आपण त्याची तयारी करण्यात आलेली आहे. मुंबईवासियांची काळजी घेणारे, त्यांचं आरोग्य नीट राहील हे पाहणारे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे काही दिवसांपूर्वी स्वतः कोरोना बाधित झालेले होते. मात्र अवघ्या 8 दिवसांमध्येच त्यांनी कोरोनावर मात केलेली आहे. या सगळ्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. आपल्याबरोबर काकाणी सर आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, नेहमीपेक्षा वेगळा प्रश्न, कसे आहात तुम्ही? एकदम चांगला आहे आणि कामाला सुरुवात केलेली आहे आजपासून आणि काही अडचण नाही. तुम्हाला थकवा जाणवतो का? कारण आपण बघितलं की कोविड केसेसमध्ये अनेकांनी तक्रारी केल्या की त्यांना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला पण त्रास होत होता, पण तुम्ही मात्र 8च दिवसात परतलात. काय तुमच्याकडे जादू आहे का? निश्चितपणे नाही, परंतु शक्ती आहे असं म्हणता येईल. लोकांची जबाबदारीची जाणीव आहे आणि काम न करता घरी राहिलं तर जास्त आजारी पडू ही भीती आहे. म्हणून काम करताना आपोआप ऊर्जा मिळत राहील आणि आपल्याला आजाराचा जो अशक्तपणा आहे तो जाणवणार नाही अशी माझी धारणा आहे. आणि त्यामुळे थोडा अशक्तपणा जरी असला तरी पण कामाला सुरुवात केल्यामुळे असं सकाळपासून असं कधी मला वाटलं नाही. पण थोडा थकवा नेहमीपेक्षा, म्हणजे 8 दिवसांपूर्वी आधीचे काकाणी आणि आताचे काकाणी याच्यामध्ये थोडाफार शारीरिक तुम्हाला बदल वाटतो का? थकवा जाणवतोय का? कुठलाही आजार झाला तर आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण औषधं घेतो, कदाचित हाय डोसेसची औषधं असतात किंवा व्हायरसचा अटॅक असेल तर त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होण्याचा प्रकार म्हणा, हे होतं, थोडा थकवा जाणवतो. परंतु आपण कामाला सुरुवात केली की ते सुद्धा रुटीनमध्ये आपण जर आलो तर कुठलीही अडचण किंवा कुठलाही थकवा आपल्या दीर्घकाळ पण चालत नाही आणि आपण नेहमीच्या दैनंदिन जीवनाला लवकरात लवकर सुरुवात जर केली तर तो मुद्दा सुद्धा राहत नाही. आपण कुठलीही उपचार पद्धती किंवा कुठलाही निर्णय घेताना वैद्यकीय सल्ल्यानेच आपण निर्णय जर घेतला तर तो जागी योग्य ठरतो आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे आपण जर आपल्या दिनचर्या तशी आखली, मग सकाळी उठून व्यायाम करणं असो, मग प्राणायाम करणं असो किंवा मग चालणं असो, ह्या आपण जर सुरू ठेवल्या तर मग आपल्याला मूळ पदावर किंवा पूर्ववत जीवन जगायला आपली कुठे अडचण जात नाही आणि आपण नवीन जोमाने कामाला सुरुवात करू शकतो, असं मला स्वतःचा अनुभव सांगावा असं वाटतं. मला ज्या दिवशी लक्षणं आढळली त्या दिवशीच मी टेस्ट केली. त्या दिवशी रात्री मला रिझल्ट मिळाला. रात्री रिझल्ट मिळाल्याबरोबर मी ऍडमिट होऊन गेलो. कोणत्या तारखेला? म्हणजे साधारणतः 12 तारखेची गोष्ट असावी. 12 तारखेला मी दुपारी ऑफिसमध्ये बसला असतो, थोडंसं मला ताप आल्यासारखं वाटला. मग मी लगेच टेस्ट केली RT-PCR. रिझल्ट रात्री उशिरा रिझल्ट आला, पण रिझल्ट आल्या मी रात्रभर घरी थांबण्याच्या ऐवजी
मला ताप असल्यामुळे मी लगेच ॲडमिट झालो आणि उपचाराला डॉक्टरच्या सल्ल्याने उपचाराला सुरुवात केली. तुम्ही पालिका रुग्णालयात भरती झाला होता? हा, निश्चितपणे मी पालिका रुग्णालयामध्ये ॲडमिट झालो होतो आणि तिथे उपचाराला मी सुरुवात केलेली होती. तर तुम्हाला कॉकटेल देण्यात आलं होतं आणि अनेकांना या संदर्भातले कुठेतरी मनात किंतु परंतु होते, पण तुम्ही स्वतः कॉकटेल घेतलेला आहे, तर त्यानंतरचा अनुभव काय आहे? डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांनी जे उपचार पद्धती सांगितली ती मी अवलंब केला आणि ते घेतल्यानंतर मला उपचार घेतल्यानंतर त्याच्यासोबत बाकीसुद्धा ट्रीटमेंट्स होती, तर ते घेतल्यानंतर मला साधारणतः 24 तासात ते 48 तासामध्ये मला बरं वाटायला सुरुवात झाली आणि तिसऱ्या दिवशी तर मी असं डिस्चार्ज, डॉक्टरचं म्हणणं होतं की तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता, पण माझा आग्रह होता की निगेटिव्ह आल्याशिवाय डिस्चार्ज घेऊ नये. पण निगेटिव्ह रिपोर्ट आला आणि मग त्या दिवशी मी डिस्चार्ज झालो, 5व्या दिवशी डिस्चार्ज झालो आणि आज आपल्यासमोर आहे. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी स्वतः पालिका रुग्णालयामध्ये कोरोनावर उपचार घेतले. त्यांचा रिपोर्ट जेव्हा निगेटिव्ह आला त्यानंतरच ते परत घरी आलेले आहेत आणि कामावर रुजू झालेले आहेत. काही गोष्टी याकरता स्पष्ट करायला हव्यात, कारण नागरिकांनी अजिबात काळजी करू नये, घाबरून जाऊ नये. कोरोना झाला तरी तो लपवून ठेवू नये. पालिका रुग्णालयात सुद्धा व्यवस्थित उत्तम उपचार त्यांच्यावर होतील, हे या अनुषंगाने काकाणी यांना सांगायचं आहे. दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा समोर आलेले आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे. काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय. यामुळे सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप आशिष देशमुख यांनी पत्रामध्ये केलेला आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि सुनील केदार यांच्याविषयी तक्रार केलेली आहे. ताबडतोब त्यांना बडतर्फ करा अशी मागणी करण्यात आलेली आहे या पत्रामधून. काँग्रेस नेते व माजी आमदार आशिष देशमुख यांनी एक पत्र लिहून महाराष्ट्राचं राजकारण तापून दिलं. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नेमकं त्यांनी हे पत्र का लिहिलं आणि त्यांनी ही मागणी का केली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला एक सांगा की तुम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी केली की सुनील केदारांना बडतर्फ करा, ही मागणी नेमकी का केली आणि याचं कारण काय? नाही बघा, माझी मूळतः जी मागणी आहे मुख्यमंत्र्यांना ती नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जो घोटाळा 19 वर्षापूर्वी झाला आणि आजपर्यंत दोषींवर कुठलीही कारवाई झाली नाही, किंबहुना वेळोवेळी राजकीय दबाव आणत ह्या चौकशीला म्हणा किंवा ह्या ट्रायलला प्रलंबित करण्याचे प्रयत्न सुनील केदार यांनी केले. दुग्ध विकास मंत्री सुनील केदार तेव्हा जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते आणि आज जेव्हा ही ट्रायल फायनल याच्यावर आली असताना सरकारने काय केलं? सरकारी वकील बदलला आणि कोणाला दिलं? केदारांच्या जिवलग मित्राला दिलं आणि तो देखील महाराष्ट्र काँग्रेस मायनॉरिटी सेलचे जे अध्यक्ष आहे ॲडव्होकेट कुरेशी यांना ह्या केसमध्ये काँग्रेसच्या मंत्र्याच्या विरोधातली जी केस आहे त्यांना साजेसा असा सरकारी वकील राज्य सरकारने का द्यावा हा जो जनतेमधला मूळ प्रश्न त्यांच्या मनात आहे जनतेच्या, तो मी मुख्यमंत्र्याच्या निर्देशात आणून दिलं. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे राज्याचे न्याय व विधी मंत्री देखील आहे, म्हणून चुकून समजा त्यांच्या हातून हे झालं असेल तर तो सरकारी वकील बदलावा. एक ज्येष्ठ निष्पक्ष, मी तर म्हटलं उज्ज्वल निकमांसारखा एक सरकारी वकील ह्या अतिशय महत्त्वाच्या अशा 150 कोटीच्या घोटाळामध्ये द्यावा ही विनंती आहे. आणि फक्त नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेपुरतं हे सीमित प्रकरण नाही आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती असेल किंवा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती असेल, ह्या आणि नागपूर जिल्हा अशा तीनही बँकेंचे जवळपास 210 कोटी रुपये संजय अग्रवाल यांच्या होम ट्रेड सिक्युरिटीज आणि सुनील केदार यांच्या सहमतीने, मी म्हणत नाही आहे, असे त्यांच्यावर आरोप आहेत. आरोपाचे ट्रायल चालू आहे. एवढंच जाऊ द्या, ही होम ट्रेड सिक्युरिटीच्यासाठी 40 कोटी सुरुवातीला सप्टेंबर 2000 साली होम ट्रेडच्या शेअर खरेदी करता
म्हणजे भाग भांडवल खरेदी करता. 150 कोटी रुपये जिल्हा बँकेचा जो घोटाळा आहे तो गव्हर्नमेंट सिक्युरिटीजसाठी दिलेले पैसे आजपर्यंत परत नाही आले, त्या संदर्भातला घोटाळा आहे. पण होम ट्रेड सिक्युरिटी उभारण्याकरता जे भाग भांडवल आहे ते देखील सुनील केदारांनी तेव्हा दिलं होतं आणि त्याच्या माध्यमातून नंतरच्या काळामध्ये या 3 बँका मी सांगितल्यात, पण अशाच 12 बँका महाराष्ट्र राज्यात जवळपास 400 कोटी रुपये घोटाळा झालेला आहे. महत्त्वाचा एक व्यक्ती ज्याच्यावर आरोप आहेत, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना आज आत्महत्या होत आहेत कारण की पीक कर्ज मिळत नाही. तुम्ही जे आसिफ कुरेशीचा उल्लेख केला ते ठीक आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे तो विभाग असतो. तुम्ही मंत्रिमंडळातनं बरखास्त करण्याचा देखील उल्लेख केला आहे आणि सोबतच यांची जी पार्श्वभूमी आहे ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, हे देखील त्या पत्रामध्ये उल्लेख केला आहे. नाही, नक्कीच बघा, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि भ्रष्टाचारीचे आरोप हे सुनील केदारांवर आहे. आजचं नाही, 19 वर्षापासून आहे. पण 20 वर्षानंतर कुठेतरी फायनल स्टेजला ही ट्रायल आली असताना सरकारी वकील बदलला आणि ह्याच पद्धतीचे वारंवार प्रयत्न राज्यात आमदार म्हणून सत्ताधारी पक्षाचे असताना म्हणा आणि आता मंत्री म्हणून असताना ही कार्यवाही न्यायालयीन कार्यवाही प्रलंबित करण्याच्या दृष्टीने नवीन नवीन युक्त्या राजकीय दबाव टाकून सुनील केदार करतात आणि म्हणून आजपर्यंत हा निकाल कोर्टातून प्रलंबित आहे. दरम्यान निकाल लागेपर्यंत सुनील केदार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप करणार नाही अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली. त्यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. दादा, काय सांगाल की मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे जिल्हाध्यक्ष असताना जवळपास 150 कोटींची अफरातफर झाली आणि आता स्वपक्षातील त्यांचे जे सदस्य आहेत आशिष देशमुख हे त्यांच्या आता बडतर्फ करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करतायत, पक्षश्रेष्ठींकडे करताय. या सर्व प्रकरणावर आपलं नेमकं काय म्हणणं आहे? असं आहे, असं जर केसेस पेंडिंग आहे असं काढलं आणि त्या केसेस पेंडिंग आहेत म्हणून यांची सुटी करा म्हटलं तर निम्म मंत्रिमंडळ खाली होईल. पण शेवटी ह्या देशामध्ये न्यायालय आहे, न्यायालयातल्या केसेस आहेत, त्या केसेसचे निर्णय आहेत, याच्यावर निर्णय होत असतात आणि त्यामुळे ज्याच्यावर आरोप आहे त्याने राजीनामा द्या म्हटलं तर काही राहणारच नाही मंत्रिमंडळात. आता एका सिनियर मिनिस्टरची 100 कोटीची बेनामी प्रॉपर्टी जप्त झाली, काही करणार आहेत का उद्धवजी? हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव, पण तो डोळ्यात देखत सगळं घडतं आहे. पण अशावर कारवाई करा असं म्हणता येत नाही. न्यायालयात हा दावा आहे, सुप्रीम कोर्टात आहे. आता न्यायालयात इतके वर्ष दावे का पेंडिंग राहतात हा मुद्दा आहे आणि त्यामुळे आशिष देशमुखांनी आणि खरं म्हणजे आमच्यापैकी कोणतरी हा न्यायालयातला दावा लवकर सुनावलेला काय येत नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही नेमकी भाजप म्हणून काय मागणी करणार आहात? नाही, आम्ही एवढंच म्हणू की न्यायालयातला हा दावा लवकर निर्णयही लागावा, त्याचा दोषी किंवा नाही दोषी असा निर्णय लागावा यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या मंत्रिमंडळातल्या एकेका आमदारावर 100 कोटी 200 कोटी 300 कोटी 500 कोटी अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवणं हे उद्धवजींचा जो इतिहास आहे त्याला शोभेचं नाही. सुनील केदारांवर गेले 5-7 वर्ष हा आरोप आहे. आरोप असताना मंत्रिमंडळात जायचं की नाही, आरोप असताना मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही हा त्यांच्या नीतिमत्तेचा विषय आहे. पण निकाल लागेपर्यंत अशा प्रकारची मागणी भारतीय जनता पार्टीने करण्यासारखा ज्याला म्हणतं घाईगर्दीचा स्वभाव भारतीय जनता पार्टी नाही. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आता आपण कोल्हापुरातून बघणार आहोत. कोल्हापुरामध्ये पूरग्रस्तांनी आंदोलन केलेलं आहे, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूरच्या दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील पूरग्रस्त मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर पूरग्रस्तांनी हा मोर्चा काढला. कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत. या मोर्चा संदर्भातली पूरग्रस्तांचा हा मोर्चा. कोल्हापूरच्या दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना
जिच्या बॅनरखाली किंवा जिच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। राजू शेट्टी हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला गेला। हजारोंच्या संख्येने पूरग्रस्त या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय। हा आक्रोश मोर्चा होता। आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। संदीप, एक प्रकारे असं म्हणायला हवं की पूरग्रस्तांचा हा आक्रोश होता जो त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा होता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं किंवा मोर्चा झाला, काय सांगा? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत हा आक्रोश पोहोचवण्याचा हेतू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि प्रामुख्याने राजू शेट्टी यांचा होता असं म्हणावं लागेल। सुवर्ण, आपल्याला माहिती आहे यापूर्वी देखील शिरोळमध्ये 2 मोर्चे निघाले होते, ते सर्व पक्षीय होते आणि आता थेट कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येने शेतकरी, पूरग्रस्त, स्वाभिमानीचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय की दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। ज्या ठिकाणी काही पंचनामे झाले आहेत म्हणजे पिकांचे किंवा घरांचे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोष आहेत आणि ते दोष बाजूला करून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पशुधनाचं नुकसान झालं, म्हणजे जनावरांचं प्रचंड नुकसान झालं, महापुरामध्ये शेतीचं झालं, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, घरं पडली देखील आणि ह्या सगळ्याची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, सानुग्रह अनुदान मिळावं, त्याचबरोबर पुनर्वसनाचं ज्या काही गावांचा प्रश्न आहे तो प्रलंबित असला तो पूर्ण करावा, अशा सगळ्या मागण्या घेऊन हजारो पूरग्रस्त जे आहेत त्यांचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। एकतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत आणि या 3ही मंत्री असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडे हीच मागणी करण्यात आली की पूरग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या आणि जर नाही पूर्ण झाल्या तर मात्र पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आणि त्यांच्यासोबतच शेट्टी यांच्यासोबत आजच्या या मोर्चामध्ये सुवर्ण स्वाभिमानीचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राज्य सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील या मोर्चामध्ये करण्यात आली। सुवर्ण, नक्की संदीप, धन्यवाद। आपण सविस्तर या मोर्चा संदर्भात माहिती दिली त्याबद्दल। दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय दुपारच्या बातम्या। राज्यामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 2 घटना आम्हाला तुमच्या समोर दाखवायच्या आहेत। मारहाणी संदर्भातल्या या घटना आहेत, एक माटुंगा मुंबईची आणि दुसरी सिंहगड पुणे इथली। मुंबईतील माटुंगा भागात एका भाजी विक्रेत्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। दुसरीकडे पुण्यातल्या सिंहगड परिसरामध्ये धायरीत एका बिर्याणीच्या छोट्या हॉटेलमध्ये मालक आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। काही तरुणांनी हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला केलेला आहे। या 2 घटना अंगावर काटा आणणाऱ्या आहेत। खरोखर कायदा आणि सुव्यवस्था पुण्यामध्ये, मुंबईमध्ये दिसतेय का, उरलेली आहे का, असे प्रश्न उपस्थित होतात। खरं तर मुंबई आणि पुण्याची नावं आपण महानगर, मेट्रो सिटी म्हणून घेतो आणि असं असताना भर दिवसा मारहाण होते। एका ठिकाणी भाजी विक्रेत्याला मारहाण झालेली आहे आणि दुसरीकडे एका हॉटेल मालकाला आणि कर्मचाऱ्याला काही लोकांनी येऊन मारहाण केलेली आहे। अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या या दोन्ही घटना आहेत, ज्याच्या विषयीची बातमी आपण बघत होतो। दुपारच्या बातम्यांमध्ये या सगळ्या घडामोडींसह इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।